सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा. सद्गुरु महिमा आगाधतो. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून खऱ्या देवा. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री जगद्गुरु ज्यांना आपण म्हणतो असे देऊचे वैराग्याची मूर्ती संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा उपदेश प्रकरणातील हा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा सर्वांना माहित आहे. मीच काय त्याच्यावर चिंतन करावं अशी काही आगळी वेगळी गोष्ट नाही. बाबांनी सांगितलं राहा उभा, फेटा बांधून दिला, उभा राहिलो, म्हणून थोडस चिंतन करतो. कुठलीही गोष्ट जगामध्ये आपल्याला सहजासहजी मिळत नाही. कुठली अगदी लहानपणापासून आपण चालायला लागलो, बोलायला लागलो म्हणजे आपला पहिला गुरु असतो आई. त्याच्यानंतर शिक्षक, त्याच्यानंतर समाजातले आधी जे काही थोर पुरुष आहेत, मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण काहीतरी त्या ठिकाणी शिकत असतो. आणि ते शिकत असताना माणसाला कधी कधी अशा उच्चतम ज्ञानाचा त्या ठिकाणी अनुभव यायला लागतो. त्यावेळेस त्याचं आगळं आणि वेगळं त्या ठिकाणी महत्व निर्माण होतं. तसंच महत्व देहू गावामध्ये त्या ठिकाणी तुकाराम महाराजाचं ज्यावेळेस वाढलं, मंबाजी महाराजाच्या चरित्रामध्ये ज्यावेळेस वैदिक जे काही धर्मपीठ होतं, त्या वैदिक धर्मपीठापुढे तुकाराम महाराजाला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे त्या ठिकाणी आद्य प्रवर्तक आहेत. त्यांनी गाथेची निर्मिती केली, म्हणून त्यांना देहू मधल्या काही ब्राह्मण मंडळीनं त्या ठिकाणी विरोध केला. तुम्हाला वेद सांगण्याचा अधिकार नाही, तुम्ही वेद सांगू शकत नाही. आता त्यांना विरोध केल्यानंतर धर्मपीठासमोर ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी वेदाचा अर्थ सहज सोप्या भाषेत सर्वांना सांगितला, त्यावेळेस सर्वांचे त्या ठिकाणी डोके माते ठिकाणी आले. आणि मग त्यावेळेस मंबाजी महाराजानं तुकाराम महाराजाला एकांतात येऊन विचारलं, तुकोबा, हे तुम्हाला कसं शक्य झालं? आम्ही आतापर्यंत वेद वाचले, ऋग्वेद वाचला, यजुर्वेद वाचला, सामवेद वाचला, अथर्ववेद वाचला, आम्ही यज्ञाधिक कर्म करतो, आम्ही वैदिक धर्मामध्ये त्या ठिकाणी निपुण आहोत, आम्हाला मंत्र तंत्र अवगत आहे, पण हे ज्ञान आम्हाला आतापर्यंत अवगत झालं नाही. ते तुम्ही कसं सहज शक्य केलं, कसं तुम्हाला मिळालं? हे ज्यावेळेस मंबाजी महाराजांना विचारलं, त्यावेळेस मंबाजी महाराजाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, ही सद्गुरूची कृपा आहे, म्हणून त्यांच्या कृपेनं हे सगळं मला प्राप्त झालं, म्हणून
तुकाराम महाराजांनी या अभंगाचं नियोजन केलं आणि हा अभंग त्यांनी लिहिला. हे मंबाजी महाराजाच्या चरित्रामध्ये कुठली गोष्ट व्हायला काहीतरी कारण लागतं, कारणाशिवाय कार्य नाही. नसतं तुकाराम महाराजाला या विषयावर छेडलं, त्यांचं जर त्यांनी बोलणं मान्य केलं असतं तर हा विषय उत्पन्न पुढे आला नसता. कदाचित या अभंगाची निर्मिती झाली नसती. पण महाराजांना त्या ब्रह्मवृंदांना समजावून सांगायचं होतं की मला हे जे मिळालं हे माझ्या गुरुच्या कृपेनं मिळालं. तेच महाराजाच्या पहिल्या अभंगात सांगता, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आदिय. मी रात्रंदिवस माझ्या गुरुचं चिंतन केलं, मला गुरु मिळावे म्हणून मी त्यांचं चिंतन करत होतो. आणि माझे गुरु मला प्रत्यक्षात नाही मिळाले, भेटले. त्यांनी मला स्वप्नात येऊन त्या ठिकाणी बोध केला, उपदेश केला, तरी सुद्धा त्यांच्या कृपेनं मी हे प्राप्त करू शकलो, असं तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी त्या ब्रह्मवृंदाला सांगितलं. नंतर पुन्हा काही लोक त्या ठिकाणी, माझी तरी काय अवस्था आहे, माझं काम नाथ महाराजाच्या गावबा सारखे. नाथाच्या चरित्रामध्ये गावबा नावाचं एक पात्र आहे. नाथाच्या घरी नित्य नियमितपणे पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा, देवाला रोज नैवेद्य. कारण नाथा एवढं श्रीमंती वैभव कोणत्याही संताकडं नव्हतं, म्हणून त्यांच्याकडे नित्य पुरणपोळी असायची. आणि गावबाला पुरणपोळी फार आवडायची. गावबा कशासाठी नाही, पण पुरणपोळी खायला मिळेल म्हणून त्या ठिकाणी तो नाथाच्या सेवेत राहायचा. रोज नाथ महाराज त्या ठिकाणी भावार्थ रामायण सांगायचे. आणि एक दिवस काहीतरी नाथाला काम आलं, कुठं बाहेर जायचं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं उद्या मी भागवत सांगणार नाही, उद्या रामायण माझ्याकडून होणार नाही. मग लोकांनी विचारलं, मग उद्या तुम्ही रामायण सांगणार नाही, आम्हाला तर तुमचं एवढा अमृततुल्य उपदेश ऐकायची सवय लागली, आम्ही उद्या कुणाकडून ऐकावं? नाथ महाराजांनी सांगलं, माझा गावबा सांगा. गावबानी कधी भजन नाही, पूजन नाही, कीर्तन नाही, काही नाही, काही नाही. नाथाने सांगितलं आणि गावबाला त्या ठिकाणी रामायण सांगायची वेळ आली. तशी माझी वेळ आहे. मी काही कुठं कीर्तन केलं नाही, हा पुराण सांगितलंय, अनेक कथा केल्या, अनेक ठिकाणी वाचन झालं, तो भाग वेगळा. पण या गादीवर उभं राहण्याचं माझं त्या ठिकाणी जे काही असेल भाग्य, ते भाग्य मला बाबामुळं आईमुळं या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. हा मी एक दगड आहे, दगड आणून या ठिकाणी फेटा बांधला आणि उभा केला आणि गेलं त्याला कीर्तनकार करतो. कीर्तनकार नाही, आणि कीर्तनकार होऊन मला पुन्हा इथून दुसरीकडे जायचं नाही. अनुभव अहंकार वाढल्यानंतर काय, अहंकार माणसाला कशातही येतो, मी पण माणूस कशातही करतो. माणसाला अहंकार कधीही असला नाही पाहिजे, कधीही. जेवढं त्या ठिकाणी तुम्ही सहज साधं सोपं सुटसुटीत राहाल, सर्वांना समजून उमजून राहाल, तेवढं तुम्ही सर्वांमध्ये मिसळणार. आणि एखादा जर त्या ठिकाणी लयच अहंकारी असलं तर लोक त्याच्यापासून दूर होत. जाऊ द्या, ते खडूस आहे. तसं मला महाराजांनी या ठिकाणी उभं केलं. अभंग खूप चांगला आहे, त्याच्यावर चिंतन करण्यासारखं खूप आहे. आपण कितीही बोललं तरी त्या ठिकाणी त्यांच्याकडून नाही झालं, भल्याकडून नाही त्या ठिकाणी तो अभंग सोडवला गेला. आपल्याकडून काय सोडवल्या जाईल? मज पामर आहे काय तोर पण
मग पामराय काय थोरपण पायाची वाहन पायी भर, तशी आपली योग्यता आहे. म्हणून आपण फार मोठे कीर्तनकार आहे अशातला काही भाग नाही. होईल तसं त्या ठिकाणी थोडी 10-15 मिनिटाची सेवा आपण करू. पुन्हा त्या ठिकाणी सद्गुरूचा असा महिमा असतो, असं सद्गुरूची इच्छा असते, भावना असते की आपला शिष्य कधीही त्या ठिकाणी कमकुवत नसावा. आपला शिष्य आपल्यापेक्षा सरस व्हावा, हे प्रत्येक गुरुची त्या ठिकाणी इच्छा असते. पण शिष्य त्या ठिकाणी त्याच पद्धतीचे पाहिजे. गुरुनी काही उपदेश केला, किती त्याला वेदांत सांगितलं, पंचदशी सांगितलं, विचार सागर सोडवला, सगळे काही ग्रंथ सोडवले, पण हात जो ढ असेल तर काय करायचं. एकदा एका महाराजाकडे 2 शिष्य गेले आणि त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला अनुग्रह द्या. ते म्हणे ठीक आहे, मी अनुग्रह तुम्हाला देतो, पण अनुग्रह हा काही एवढा सहज मिळत नाही, सोपा नसतो. आपल्याला माहिती आहे, माळ घातली म्हणजे आपण म्हणतो गुरु केला आणि गुरु झाला आणि शिष्य झाला. एवढ्यामध्ये गुरु शिष्य होत नाही सज्जन हो. जोपर्यंत तुम्हाला गुरु अनुग्रह देत नाही तोपर्यंत तुम्ही गुरु शिष्य नातं लावू शकत नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं दोघाला, मी तुमची दोघाची परीक्षा घेतो, जो परीक्षेमध्ये पास होईल त्याला मी त्या ठिकाणी अनुग्रह देतो. म्हणून त्या गुरुनी 2 कबूतर आणले आणि दोन्ही शिष्याला देऊन टाकले आणि दोघालाही सांगितलं, तुम्ही अशा ठिकाणी नेऊन या कबुतराला मारायचं, तुम्हाला कुणीही पाहता कामा नाही. एकाला पूर्वेला पाठवलं, एकाला पश्चिमेला पाठवलं. सगळीकडे त्यांनी शोधाशोध केली, पण कुठं गेलं तरी एका पूर्वेकडे गेलेल्या शिष्याला एकांत काही भेटला नाही. पश्चिमेकडे गेलेला जो शिष्य होता तो शिष्य सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये गेला. मोठा डोंगर आहे, खूप खोल दरे आहे, तिथं आपल्याला कुणीच पाहत नाही असं म्हणून त्या ठिकाणी झाडीत गेला, जिथं सूर्याची सावली म्हणजे ऊन पडत नाही अशा ठिकाणी जाऊन बसला आणि त्या कबुतराला त्यांनी मारलं. वापस आला. महाराजांनी विचारलं, आला का? हो म्हणे, हो. कुठं मारलं म्हणे? अशा ठिकाणी नेऊन मारलं म्हणे, मला कुणीच पाहिलं नाही. ते म्हणे, कुणीच पाहिलं नाही? हो म्हणे, अशा ठिकाणी नेऊन पाहिलं, मारलं. ठीक आहे म्हणे, थांब, तुमच्या दोघांचा निर्णय करायचा आहे. तो जोपर्यंत वापस येत नाही तोपर्यंत तुला तू चूक आहे का बरोबर हे मी सांगू शकत नाही. म्हणून मग महाराजांनी त्या दुसऱ्याची वाट त्याला पाहायला लावली. दुसरा पूर्वेकडे गेलेला शिष्य समुद्रापर्यंत गेला. त्याला काही कुठे एकांत मिळाला नाही. जिथं जाईल तिथं कुणीतरी आपल्या जवळ आहे असा त्याला भास व्हायचा. मग त्यांनी कबुतराला मारलं नाही, उलट एका कबुतराचे 2-4 कबूतर झाले आणि तो सगळा बाजार घेऊन महाराजाकडे आला. महाराजांनी विचारलं, काय रे बाबा, तू का नाही या कबुतराला मारलं? ते म्हणे, महाराज मला कुठे एकांत मिळालाच नाही. मी जिथं या कबुतराला मारायचा प्रयत्न केला तिथं मला कुणीतरी माझ्याजवळ आहे
असा भास व्हायचा. तो भास कशाचा होता हे मला नाही कळालं म्हणे, पण कुणीतरी माझ्याजवळ आहे असं मला भास होत होता, म्हणून मी ह्या कबुतराला मारू शकलो नाही. तुम्हाला मला अनुग्रह द्यायचा असेल तर द्या, नाही तर देऊ नका. महाराजांनी त्याची पाठ ठोकली. कारण तुम्ही कुठेही जा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत तर त्या ठिकाणी आहेतच ना. तुम्ही आता सीसीटीव्हीचे निघले आपल्याकडं, पण देवाचे जे काही या पंचतत्वाचे डोळे आहेत हे अनादी काळापासून आपल्यावरती आहेत. त्यांच्या नजरेमधून कुठलीच गोष्ट आपली त्या ठिकाणी चुकत नाही, सुटत नाही, दुर्लक्षित केलं जात नाही. मग त्या महाराजानं त्या दुसऱ्या शिष्याला अनुग्रह दिला अण्णा, आणि पहिल्या शिष्याला म्हणले जा बाबा, तू फार मोठा शहाणा आहे, तो निघून जा. मग तोच शिष्य ज्या गुरुचा अनुग्रह घेतल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त झालं, आणि त्याच शिष्यानं दुसऱ्या एका मुलाला त्या ठिकाणी अनुग्रह दिला. त्या मुलाला अनुग्रह दिल्यानंतर त्याचा होता दुधाचा धंदा. त्याचं भविष्यच असं होतं कुंडलीमध्ये की हा दुधाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करेल. मग गुरुने सांगितलं, तुझा जर उद्धार व्हायचा असेल, तुला जर मुक्त व्हायचं असेल तर मी सांगतो ते ऐक. त्यामुळे काय करू, तू फक्त दूध विकायचं नाही, दुधाचा व्यवसाय करायचा नाही, तुझ्या आहेत त्या 2 गायी तू देऊन टाक दान. मग त्यांनी त्या 2 गाया गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून दान देऊन टाकल्या. आता याचं भाग्य कोणी लिहिलंय? ब्रह्मदेवानी. लगेच नारद मुनी त्या ठिकाणी बाबाकडे गेले. नारायण नारायण, बाबा तुम्ही अमक्या अमक्याचं भविष्य लिहिलंय, त्याला जन्मभर दुधाचा व्यवसाय करायला सांगितलाय, त्यांनी होत्या तेवढ्या गायी दान दिल्या, आता कसं होईल म्हणे, तुमचा शब्द खोटा ठरला. ब्रह्मदेवानी एका शेतकऱ्याचं रूप घेतलं. याच्या 2 गायींनी दान दिल्या होत्या, त्याला 4 गायी आणून दिल्या. ते म्हणे नाही, मी 5 माझ्यात देऊन टाकल्यात, आता पुढं नको, मला सांभाळायचं नाही, गुरुची आज्ञा नाही. ते म्हणे नाही नाही, माझ्याकडे खूप आहे, 4 घे. घेतलं 4 गायी. आपल्याला काय काही मिळालं की घ्यायचंय. आपण काय करतो दिंडीत, सोडलं काय आपण. मग त्यांनी 4 गायी घेतल्या, पुन्हा दुधाचा धंदा चालू केला. नारद मुनी ते गुरु पुन्हा का आले? अरे म्हणे, तुला मी सांगितलं ना दुधाचा धंदा करायचा नाही, गाया पुन्हा दान देऊन टाक. पुन्हा गाय दान देऊन टाकल्या. पुन्हा नारद ब्रह्मदेवाकडे गेले. असं 2-3 वेळा झालं नाकाडे महाराज. ब्रह्मदेव थकले, मला काही एवढाच उद्योग नाही म्हणे, याला गाया आणायचा आणि याचा धंदा चालू करायचा. ब्रह्मदेवाला राग आला. त्यांनी सांगितलं, याला जा म्हणे माझं विमान घेऊन, आणि तसं त्याला तो स्थूल देह सोडून सूक्ष्म देहानं वैकुंठात घेऊन या. जीवन मुक्त त्या ठिकाणी केला, केवळ त्या गुरुच्या उपदेशामुळं. म्हणून सांगितलं, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ.
म्हणून महाराज सांगता, माणूस ज्याला शोधायचे त्याला न शोधता दुसऱ्याला शोधता, आणि दुसऱ्याला शोधल्यानंतर खरं जे आहे ते आपल्याला सापडत नाही. एक ठिकाणी महाराज असं म्हणून गेले, हरी प्राप्तीची 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 उपाय, हरी प्राप्तीची 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 उपाय, हरी प्राप्तीसी 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 उपाय, हरी प्राप्तीसी 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 उपाय, साधती 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 साधन, म्हणून साधन सांगितलं तुकाराम महाराज. सोपं साधन आहे. फक्त गुरुचा आशीर्वाद पाहिजे, गुरुची कृपा पाहिजे, आणि गुरुची कृपा झाल्यानंतर कोणालाच कसल्याच गोष्टीची काही कमी पडत नाही. कृपा कटाक्ष मिळालेले आपल्या पदी वैसविले, एवढं त्या ठिकाणी अधिकार मिळतो. स्वतःच्या पायाजवळ आपल्यासारख्या येड्या बागड्या माणसाला जागा काय, फक्त विश्वास ठेवायचा. त्यांनी सांगितलं तसं करायचं, आणि त्यांनी सांगितलं तसं केल्यानंतर दगडाचा दगड होत नाही, दगडाचा चिरा होतो. चिरा चिरा माहिती का? घडवून घडवून त्याला 4 तोंड बरोबर करायला. मग तो चिरा ज्यावेळेस आपण भिंतीला, विहिरीला, कुठेही बांधकामामध्ये वापरतो, अण्णा तो कुठं बसत नाही का? वाकडा तिकडं बसतो. कशामुळं? त्याला तासल्यामुळं. तसं आपल्याला तासलं बाबांनी म्हणून आपण इथं उभे, नाही तर आपलं काही खरं नाही. सद्गुरूची कृपा फार मोठी आहे, आणि त्यांच्या कृपेनं त्या ठिकाणी सर्वांना सर्व मिळालं. ज्यांना ज्यांना सद्गुरूची कृपा प्राप्त झाली त्यांना त्यांना त्या ठिकाणी भगवंताचा साक्षात्कार लगेच झाला, लगेच होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणते, आपला गुरुचा त्या ठिकाणी संबंध येत नाही म्हणून आपण त्याला विसरलो, असं तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका मन कैसे आंधळे आणि कैसे आंधळे विजन, तुका मन कैसे आंधळे जाना, तुका म्हणे कैसे आंधळे जाना, तुका म्हणे कैसे आंधळे जाना, तुका मन कैसे आंधळे जाना, तुका मन कैसे आंधळे जाना. गेले विसरून करा देवा, गेले विसरून करा देवा, आपणा सारिखे करीती काळ, आपणा सारिखा करीती काळ. गेले विसरून करा देवा, गेले विसरून करा
तुका म्हणे कैसे आधार हे जन गेले विसरून तया देवा गेले विसरून तया देवा गेले विसरून तया देवा कैसे आधार गेले विसरून तया देवा गेले विसरून तया देवा गेले विसरून म्हणून सांगता महाराज की खऱ्या देवाला विसरायचं नाही. खऱ्या देवाला जर तुम्ही विसरले तर देवाचा जो देव आहे तो आपल्याला मिळत नाही. असंच आणखीन एक प्रमाण आहे. बहु अवघड भाऊ अवघड आहे संत भेटी 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 बाई जगाची बाई जगाची सगळं मिळेल, सगळं मिळेल, पण सद्गुरू मिळणार नाही. चंद्र अमृत सुखे सगळं काही होईल. तुम्हाला समुद्राचं पाणी मोजलं जाईल, किती खोल आहे, किती लिटर आहे, हे सगळं होईल. पण सद्गुरू भेटणं त्या ठिकाणी दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. आणि असा जर एखाद्याला सद्गुरू मिळाला तर त्याच्या भाग्याचं कल्याण आहे, त्याच्या जन्माचं सार्थक आहे. म्हणून तुकाराम महाराज कळकळीनं पोटतिडकीनं सांगता की बाबा देवाचं चिंतन नका करू, संताचं चिंतन करा किंवा गुरुचं चिंतन करा. गुरुचं जो मंत्र दिला असेल तो. आपण कुठं चाललो, कुठं चाललो आपण? पंढरपूरला. कोण आहे तिथं? भजन कोणाचं करतो दिवसभर? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. का करायचं ज्ञानोबाचं भजन? का करायचं तुकोबाचं भजन? मग आपण दिवसभर म्हणायचं ना फक्त विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 म्हणतो का आपण? नाही म्हणत. कारण संताला सोडून, संताला बाजूला करून तुम्ही देवाला भेटू शकत नाहीत. देव तुम्हाला भेटणार नाही. म्हणून संताला भेटा, गुरुला भेटा. आणि त्यांच्या कृपेशिवाय आपला त्या ठिकाणी उद्धार होणार नाही, आपल्याला सद्गती मिळणार नाही, आपल्या जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही, असं त्या ठिकाणी मला वाटतं. आता आपण फार दिवसभर चालून आलोय. परत आपल्याला उद्या सकाळी 3 वाजताच महाराज म्हणते 3लाच उठा. थोडं फार आरामही झाला पाहिजे. पुन्हा उद्याची दिवसभर वाटचाल आहे. म्हणून मी माझं काही जास्त हनुमानासारखं लांबवणार नाही.
हा 4:30 निघालं. ठीक. आता माझं या ठिकाणी कीर्तन संपवतो आणि पुढचं जे काय आहे ते महाराज या ठिकाणी करतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी